दोन फलंदाज अगदी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत, उमेश आणि तदनंतर नागेश. इकडे विनायक याला अगदी आपण पाहू शकाल. उमेश अगदी नव्याने फलंदाज दाखल झाल्यात, तर गोलंदाजी ट्रॅकवर इथून पहिलं स्पिल हाताळण्याकरिता पापा मोरिया विठ्ठलवाडी या संघाकडनं वैभव या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनने अगदी उतरला एनसीसी सफाळे हा संघ. एक मोठं नाव अगदी आपण पाहू शकाल, किरण गुरुद्वान. काय अप्रतिम कामगिरी या खेळाडूने सुद्धा आपल्या नावाची छाप टेनिस क्रिकेटमध्ये सोडली. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शपलून खेळलाय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला उमेशच्या बॅटमधनं. सरळ चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पार. 6 धाब्यांकरिता खूप चांगला स्ट्रोक, षटकार. चांगला स्ट्रोक पहिल्या चेंडूवर काय कणखरता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न. अगदी यावेळेस लॉंग स्टॉप रिजनला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. कणखर सुरुवात उमेशच्या माध्यमातनं. अगोदर षटकार लॉंग लेग रिजन मध्ये, आता लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. चौकार. थँक्यू. अगदी एनसीसी सफाळे म्हणायचं झालं तर शुभम हाळी याची सुद्धा आठवण येते. आणि तदनंतर ज्याने कमी वेळेमध्ये योग्य त्या पद्धतीने कामगिरी केली, मित पाटील याची सुद्धा ओळख सफाळे या संघाकडनंच अगदी पाहायला मिळाली. इथून अगदी एन मोमेंटला चेंडू सरळ निघून गेलाय. डीप पॉइंट सीमारेषा पार. आणखी एक चौकार. उमेशच्या बॅटमधनं तंत्र शुद्ध फटक्यांची निवड. ग्रेट स्टार्ट. चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. आणखी एक आहे. आता मात्र ऑन साईडला सरळ चेंडूला वळवलंय. वाईडिश काव कॉर्नर सीमारेषा पार. आणखी एक सुपर स्ट्रोक. 4 धाबा. चौकार. लेफ्ट लेवेचं राईट आणि अतिशय सुरेख पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते उमेशच्या बॅटमधनं. आणि चारही बाजूने फटके खेळल्यात. पहिलाच फटका अगदी लॉंग लेग, तदनंतर लॉंग स्टॉप रिजन, कव्हर पॉइंट आणि तदनंतर बघू शकाल वाईट डिश काव कॉर्नर रिजन. फुलरलेनची डिलिव्हरी शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटवर आले होते ड्राईव्ह करण्याकरिता. प्रयत्न चांगले होते. अगदी इथून हलकाचा चेंडू बाहेरच्या दिशेने कट झाला. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल. 4 चेंडूवर चांगली सुरुवात अगदी पाहायला मिळाली. 18 या धाव संख्येवर स्कोर कार्ड. कन्व्हिन्सिंग सुरुवात आहे एनसीसी सफाळे या संघाकडनं. बॅटची एज लागलाय. ओहो, एक हात विसावला होता. झेप तर घेतली होती. एन मुमेंटला चेंडू हातातून घरंगळतोय सरळ जमिनीवर आणि इथून डॉट बॉल मिळतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक बोर्डवर अगदी आपण पाहू शकलात. एक सुंदर सुरुवात कमबॅक झाला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. वैभवाने अगदी आपण पाहू शकलात इम्प्रोव्हायझेशन केलं या चेंडूवर. परंतु जिथे अगदी यष्टीरक्षक थोडासा ऍक्टिव्ह असणं महत्वाची भूमिका आहे. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुमचा ऍक्टिव्हपणा खूप महत्वाची भूमिका. प्रत्येक संधी टिपणं, प्रत्येक संधीचं सोनं करणं क्षेत्ररक्षकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि कर्तव्य दक्षता बजावत असताना कुठेतरी हलकीशी मिस्टेक झाली. आता ही गलतीचे मिस्टेक येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र एक चांगलं पोटेन्शियल सेट करेल का? कारण की एक लयबद्ध फलंदाज उमेश याचा झेल ड्रॉप झालाय. नवीन फलंदाज अगदी आपण पाहू शकाल प्रथमतः स्ट्राइक एंडला येईल मिस्टर विनायक बाबू. जास्तीत जास्त प्रसिद्धी या खेळाडूला अगदी आपण पाहू शकाल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मनोज पाटील मन्या या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. चांगलं पोटेन्शियल अष्टपैलू कामगिरी करिता ह्याची सुद्धा ओळख अगदी आपण पाहू शकाल. आज एक गाव एक फॉर्मॅट मधनं सफाळे गट अगदी पाहू शकाल या तिसऱ्या दिवसांमध्ये खेळताना पाहायला मिळतोय.
आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. एकमेव हाफ सेंचुरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. अप्रतिम खेळी शैलेशच्या बॅटमधनं 12 चेंडूंमध्ये 52 धावा आपण पाहू शकलात आणि 104 धावेंचा डोंगर. स्कोर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका. स्वीपर कव्हर. सीमारेषा पार. चेंडू झालाय रफू चक्कर. मिळतील धावा 4. चौकार. बागपूट पंच पाहायला मिळाला. स्कोर ऑफ द विकेट. काय जबरदस्त स्ट्रोक विनायक बाबूच्या बॅटमधनं. चौकार. गतीमध्ये परिवर्तन. त्या दिशेने हा स्ट्रॉंग झोन आहे. हलकीशी वीत मिळाली. वीत परिपूर्ण उचललंय. आता पॉइंट सीमारेषा पार चेंडूला धाडलंय. चौकाराकरिता ग्रेट शॉट बाय विनायक. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 26 या अंकांवर. विथ देऊ शकत नाही तुम्ही विनायकाला, कारण की स्ट्रॉंग झोन आहे. ऑफ साईडला खेळू शकतो. स्कोर ऑफ द विकेट. ग्रेट फटके पाहायला मिळतात. हा असतो अनुभव. पण आयुष्यामध्ये जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहणं ही खूप महत्वाची भूमिका. लिवकेला या चेंडूला अगदी आपण पाहू शकाल पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल. 27 या अंकांवर ही धाव संख्या. पहिल्या 2 चेंडूवर खूप चांगले तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळाले. क्लास लिहिला गेला होता. तिसरा चेंडू अगदी आपण पाहू शकलात वाईट हाताळला. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. अगोदरच बाकली हलकीशी बंद झाली होती आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. एक व्हॅरिएशन असणं ॲज अ गोलंदाज तुमच्याकडे खूप महत्वाची भूमिका आहे, कारण की परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि जर योग्य ते व्हेरिएशन असेल तर तुम्ही चांगला गोलंदाज ठरू शकता. एक चांगलं व्हेरिएशन दाखवलं आणि जिथून बीट झाले फलंदाज. फुलर लेंथ आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. लेग ग्लान्स जर केला होता, परंतु सरळ शॉट फाईन लेगला निवडलं. त्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होत नाहीये. यू वेट म्हणून म्हटलं डॉट बॉल मिळेल. 27 या अंकावर स्कोर कार्ड. 3 चेंडूंचा खेळ. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस वेग भन्नाट पाहायला मिळाला. तोच वेग थोडासा कुठेतरी प्रॉपरली टायमिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही आणि जिथून एक धाव अगदी कंप्लीट होतोय. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 28 या अंकांवर. आतापर्यंत चौकार आणि षटकारांच्याच मात्र धावसंख्या येत होती. 11व्या चेंडूवर ही सिंगल आले आणि स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 28 या अंकांवर. म्हणून चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजाने. P1 मध्ये सुद्धा आपण पाहू शकलात 18 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा आपण पाहू शकलात चांगल्या धावा, कारण की सुरुवातीला 2 चौकार, जवळजवळ 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. मनोज पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन येईल. समोरच्या दिशेने खेळला आहे, परंतु हो थोडंसं अडचण, कारण की फॉलो थ्रू मध्ये आपण पाहू शकलात विनायक यांच्याच बॅटला चेंडू ब्रश झाला आणि तिथून सरळ मिडॉन क्षेत्रामध्ये फील्ड झालं. डॉट बॉल येईल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. यू वेट म्हणून म्हटलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अगदी पॉवर प्लेचे दोन्ही षटक नावे केलेत NCC सफाळे, ज्यामध्ये उमेशाने चांगली फलंदाजी. अगदी 3 चौकार त्याच्या बॅटमधनं 1 षटकार पाहायला मिळाला. तर एक एंडने आपण पाहू शकाल विनायक बाबूने सुद्धा चांगले कंट्रोल ठेवलंय. 28 या अंकांवर स्कोर कार्ड. NCC सफाळे प्रथमतः फलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळतोय. या आपण उद्या डीजे कडे घेऊया एक सुंदर असं गीत आणि गीतेनंतर आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. खूप सुंदर अशी स्पर्धा आणि या सुंदर अशा स्पर्धेचं हे अगदी आपण पाहू शकाल सुंदर असं सॉन्ग.
साखरे गाव खूप सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल या गावाची 28 या अंकांवर धाव संख्या आणि दगदग सुद्धा राहिले रुपेजी पाटील यांची, कारण की अग्री प्रीमियर लीग सांभाळून अगदी या 16व्या पर्वामध्ये सुद्धा एक सुंदर क्वालिटी राखले आणि चांगल्या पद्धतीने अगदी ही स्पर्धा उभारी घेतले. स्विच हिटचा प्रयत्न, याला म्हणतात सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. खूप चांगला स्ट्रोक, बॅकवर्ड थर्डमॅन, सीमा रेषा पार, गेलाय चेंडू 4 धावांकरिता, चौकार. चौतीस या अंकांवर धावसंख्या, खूप चांगला स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. आणखी एक त्याच दिशेने आहे. अगोदर खेळले चौकार मिळाला, आता खेळले षटकार मिळाला. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. सुपर टेक्निक, विनायक बाबू लयबद्ध झालाय. बिग हिट, बिग ब्लास्ट, 6 धावा, षटकार, बॅक टू बॅक 2 इन अ रो. लाईन मागे राहिली आणि अगदी आपण पाहू शकाल योग्य ते वळण पाहायला मिळालं फलंदाजाच्या माध्यमातून. म्हणून मी म्हटलं की परिपक्वता या शब्दाला साजेसा आहे विनायक. बरेच उन्हाळे पावसाळे पाहितलेत का टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, स्विचचे फटके अतिशय दर्जेदार. पुन्हा एकदा बॅकवर्ड थर्डमॅनला निवडलं आणि बॅक टू बॅक त्याच दिशेने हा दुसरा षटकार. 40 या अंकांवर धावसंख्या. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न, त्याच दिशेने खेळलाय, सळग बिझी ठेवले त्या क्षेत्राला. अप्रतिम फलंदाजी, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. विनायक बाबूच्या बॅटमधनं चौकार. खूप चांगली फलंदाजी, तिन्ही स्ट्रोक त्याच दिशेने खेळलेत आणि आतापर्यंत अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण फिरवलं नव्हतं. आता मात्र एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये घेतला गेलाय. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी पाहू शकाल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल वाईट डिश स्कोअर लाईक रिझन मध्ये. असे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. शॉर्टपेड विकेट सुद्धा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. मिड ऑफ आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची एज लागले, थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव रोखू शकत नाहीये. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 45 या अंकांवर. चांगल्या मानसिकतेने खेळतात दोन्ही फलंदाज. फ्री हँडेडली लायसन मिळालंय आणि पॉवर प्ले मध्ये तुटून पडले. तदनंतर या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा कणखरता विनायक बाबूच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि आतापर्यंत एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल झालाय एनसीसी सफाळे या संघाचा. 45 या अंकांवर धावसंख्या. ऑन साइडला अकुटप्याची लेंथ आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये एलिव्हेशन प्राप्त झाला, डिस्टन्स गाठू शकत नाहीये. अगदी विकेटचं पतन झालंय, परंतु ज्या कामाकरिता पाठवलं होतं उमेशाने आपलं काम चोख पद्धतीने पार केलंय. विकेट मिळाली. पहिला धक्का एनसीसी सफाळे या संघाला. विकेट मिळालंय. फलंदाज बाद होईल. आता नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर तेजस चव्हाण या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल थोडी गिराची साथ मिळाली असेल पापामुरिया विठ्ठलवाडी या संघाला, कारण की जी धावसंख्या आपण पाहू शकाल वाढत होती. ब्रेक थ्रू लावणं खूप महत्वाची भूमिका होती. ब्रेक थ्रू मिळालाय. लेफ्ट हँडर बॅटर बाद झालाय आणि अगदी तीच मानसिकता आहे की आणखी एक लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर तेजस. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये. वाईडिश काउकॉर्नर रिझन आणि मिड विकेटच्या अगदी मध्यात चेंडू झालाय पुन्हा एकदा वन बाउन्सने क्लिअर. मिळतील धावा 4. तेजसच्या बॅट मधनं आल्या आल्या चौकार.
खूप सुंदर असं संगीत सुभाजी कदम यांच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळतंय. 49 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. संगीत खूप महत्वाची भूमिका वैयक्तिक माणसाच्या आयुष्यामध्ये. शनिवार 3 मे 1913चा तो दिवस पहिल्यांदा चित्रपट लागला गेला हरिश्चंद्राची फॅक्टरी. आणि हा चित्रपट चालू करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपला मराठी माणूस दादासाहेब फाळके अगदी आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथून अगदी प्रचलित झालं बॉलिवूड अँड टॉलिवूड. खूप चांगला स्कोर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषा पार. मिळतील धावा 4 विनायक बाबूच्या बॅटमधनं. आणखी एक चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 50+ 53 या अंकांवर ही धाव संख्या. जबरदस्त फलंदाजी विनायक बाबू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी खांद्याचा जोर पाहायला मिळाला. कस लावला. एक फास्ट ट्रॅक गोलंदाज होणं सुद्धा खाऊ गोष्ट नाही आहे. पाहण्याकरिता सर्वच गोष्टी आसान वाटतात परंतु जेव्हा वेळ ते आपल्यावर येते ना तेव्हा त्या वेळेचं महत्व कळतं. अप्रतिम यावेळेस पाहू शकलात हे प्रतिउत्तर दिलं मिस्टर मनोज पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर 53 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर मनोज. खोलवर लेन खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू. हे आहे प्रतिउत्तर. एक एंडने धावा येत आहेत तर दुसऱ्या एंडने एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनोज पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एक सुंदर फटका पाहायला मिळाला स्वीपर कव्हरच्या रिजन मध्ये परंतु तदनंतरची गोलंदाजी अगदी चांगली झाली. बीट झाल्यात फलंदाज. डॉट बॉल. पंचांकडे लाऊड अपील. द फिंगर इज गॉन अप. हे आहे प्रतिउत्तर. याला म्हणतात एक तुम्हारी तो एक हमारी. मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. लेग बिफोर द विकेट. विनायक बाबूच्या पारीचा अंत. पूर्ण विराम. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 53 या अंकांवर दुसरा धक्का एनसीसी सफाळे या संघाला. आणि ज्या खेळाडूचं वर्णन या अगोदर केलं होतं तोच किरण गुरुद्वान अगदी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. अगदी 2 वर्ष पाहू शकतायत काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूने करून दाखवला होता. सफाळे या परिसरातून एक दमछाक सोडली होती. परंतु मी म्हटलं की वैयक्तिक कामकाज सुद्धा खूप महत्वाचं आहे. हलकासा सरावाचा अभाव आहे परंतु एक पोटेन्शियल असणाऱ्या खेळाडूला अगदी आपण पाहू शकाल जास्त वेळ लागत नाही. म्हणून टॅलेंट या नावाला सरशी आहे तोच किरण गुरुद्वा. मैदानाच्या दिशेने ड्राईव्हचा फटका खूप सुंदर आहे. अलॉंग दी ग्राउंड खेळला गेलाय. जमिनीला घरंगळ चेंडू निघून गेलाय. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील. आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 55 या अंकांवर. 55 रन्स ऑन कार्ड. 55 धावा. एक एंडे तेजस 4 धाब्यांवर खेळतोय. किरण गुरुद्वान अगदी आपण पाहू शकाल ऑन दी मार्क झालाय. 2 धावा त्याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर. 55 रन्स ऑन कार्ड. 55 या अंकांवर धाव संख्या. उलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. खूप चांगला इंटू द गॅप मध्ये लॉंग चेस आहे. चेंडूला रोखणं थोडंसं मुश्किल असेल. स्कोअर लेग सीमारेषा पार. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून मिळेल चौकार. गुड स्ट्रोक बाय किरण. 4 धावा.
4 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट झाला. 59 या अंकांवर धाव संख्या पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक अगदी पाहायला मिळाले. ग्राउंडेडलीच होते आणि त्याने कॉन्फिडन्स अगदी वाढलाय किरण याचा. ही सुरुवात खूप महत्वाची आहे आणि अगदी या सुरुवातीमध्येच एक सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहू शकला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू 4 धावेंकरिता आणि 59 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. 5व्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपण पाहू शकाल सूर्यकांत या गोलंदाजाला आणलंय. थँक्यू सो मच गौरव जिकीने अगदी जॉईन झाले फोनवरनं. शुभेच्छा दिल्यात रुपेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना. आणि ती याच मैदानावर रेकॉर्ड प्रस्थापित झाला होता. गौरव जिकीने यांच्या माध्यमातून ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. 6 चेंडूंमध्ये 6 विकेट. एकमेव गोलंदाज अगदी पाहायला मिळाला. खूप सुंदर पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. थँक्यू सो मच. ऑन साईडला खेळला आहे फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक धावत पळत पुढच्या दिशेने आले. काय एफर्ट्स लावले सुपर पद्धतीने. हेच आहे प्रत्युत्तर. जर समोरच्या संघाला थांबवायचं आहे ना तर विकेट घेणं हा एकमेव गुरुमंत्र असेल. विकेट मिळाले. फलंदाज बाद होईल. तेजसच्या पारीचा अंत. विकेट गिरतावा. फलंदाज बाद. साठ या अंकांवर तिसरा धक्का बसलाय एनसीसी सफाळ या संघाला. सूर्यकांत प्रयत्न करतात की या षटकामध्ये कमीत कमी धावा जर गेल्या तर थोडंसं प्रेशर मध्ये येईल एनसीसी सफाळ संघ. कारण की एक चांगल्या स्थितीमध्ये आहे आतापर्यंत. 60 या अंकांवर धावसंख्या. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मनिल या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला आहे राईट हँड फलंदाज. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आपण पाहू शकाल. डीप मिड विकेट त्यानंतर डीप स्क्वेअर लाईक. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट डाऊन द लेग आहे. एक धाव कंप्लीट झालंय. जोपर्यंत डीप वरनं क्षेत्ररक्षक येतात एक धाव कंप्लीट. एकच धावेवर इथे समाधान. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. अमरजी पाटील दर्शवतायत 61 या अंकांवर 61 रन्स ऑन अ कार्ड. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या 5व्या षटकामध्ये अगदी प्रयत्न करतील किरण गुरुद्वान. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये. आपल्या स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केली आणि सातत्य या नावाला परिपूर्ण जोपासलं. तोच किरण स्ट्राईक एंडला आहे. तर इथून सूर्यकांत गोलंदाजी ट्रॅकवर. हो शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न राहिला. ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न होते जिथे अगदी धाव घेण्याकरिता प्रयत्न आहेत परंतु यू वेट म्हणून म्हटलंय. डॉट बॉल येतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे म्हणजे जो नॅचरली अँगल आहे तो खूप महत्वाचा राहिलाय. कधी चेंडू आतमध्ये येईल कधी बाहेरच्या दिशेने जाईल म्हणून तुम्हाला रेडी राहावं लागेल प्रत्येक चेंडू करिता. कारण क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक मॅच एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं व्यक्तिमत्व. खूप चांगल्या पद्धतीने स्विच हिटचा फटका. इम्प्रोव्हायझेशन. सरळ चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड. थर्ड मान सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. खूप चांगलं टायमिंग पाहायला मला. टायमिंग विथ टेक्निक होतं आणि टेम्परामेंट आणि तदनंतर टॅलेंट या चारही गोष्टी खूप महत्वाच्या राहिल्या या स्ट्रोक मध्ये. आणि सरळ चेंडू बॅकवर्ड थर्ड मॅन सीमारेषा पार. 6 धावा मिळतात षटकाराच्या मदतीने. धावफलक 67 या अंकांवर. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्हचा फटका खूप सुंदर. अलॉंग द कार्पेट. खूप सुंदर स्ट्रोक आहे. अफलातून चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत निघून गेलाय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील धावा 4. किरणच्या बॅटमधनं आणखी एक चौकार.
लयबद्ध आहे किरण मैदानाच्या दिशेने 71 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. खोलवर लेन यावेळेस पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने हे व्हॅरिएशन होतं. पंचांकडे अपील तर आहे परंतु पंच सॅटिस्फाय नाही आहेत. जिथून अगदी म्हणायचं झालं तर ही विनवणी केली जाते. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकडामध्ये. चला पंचांनी जो डिसिजन दिलाय कारण की रिव्ह्यू नाहीये कुठल्याही पद्धतीचा. जर पंचांना वाटलं काही गोष्टींमध्ये कारण की एज खूप महत्वाची आहे इथे. आपण म्हणायचं झालं तर स्निकोमीटर नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीचं अल्ट्रा एज नाहीये. सो या गोष्टी चेक होऊ शकत नाही खेळाडू मित्रांनो. या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्या. यस जमिनीला बाट स्पर्श झालाय. अगदी रिप्ले मध्ये सुद्धा अगदी पाहायला मिळतंय. अजितजी मात्रे आहेत या ठिकाणी. चला मॅच ऑन करायचे आहे. यस जमिनीला बॅट स्पर्श झाले. नॉट आउट असेल. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. यावेळी चेक केलं गेलं. कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आम्हाला सुद्धा ठाऊक आहे आपली दगदग परंतु आयोजकांच्या माध्यमातून हे नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्कोरकार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 71 या अंकांवर. षटकाची झाली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ अगदी समाप्त झालाय आणि धावफलक आपण पाहू शकाल 71 रन्स ऑन कार्ड. एक चांगली धावसंख्या ही अगदी उभारले. आज सफाळे गट अगदी पाहायला मिळतो. उद्याच्या दिवसामध्ये मनोर गट एक गाव एक संघ पाहायला मिळतील. चौथा दिवस या स्पर्धेचा. एक क्वालिटी अँड क्वांटिटी या सर्व गोष्टी उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. जिथे डीसी टाक वहाळ विरुद्ध स्मिथ स्मॅशर्स मासवन हा पहिला सामना अगदी पाहायला मिळेल. त्यानंतर गावदेवी दुर्वेश आणि आई गावदेवी हालोली हा दुसरा सामना असेल. तर तिसरा सामना शिवानी स्पोर्ट्स सावरेचा संघ अद्विक 11 मनोर या संघाशी खेळताना पाहायला मिळेल. तर डीसी हमरापूरचा संघ RCC 10 या संघाशी खेळताना असं उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आणि पॅनल अगदी पाहायला मिळणार आहेत. सामने दिलेल्या वेळेमध्ये सुरू होतील. तर उद्याच्या दिवसाचं जे पॅनल आहे मनोर गट आपण वेळेवर उपस्थित राहा आणि आयोजकांना सहकार्य करा ही नम्रतेची विनंती. शेवटचं अंतिम षटक इथून सामोरं जाईल फलंदाज. नव्याने बॅटर आहे मनील. खूप चांगली फलंदाजी किरण याने एकेंडने केले. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि वैयक्तिक म्हणायचं झालं तर 16 धावेंवर त्याची ही खेळी पाहायला मिळते. 6 चेंडू त्याने फेस केल्यात. चांगला स्ट्राईक रेट आतापर्यंत मेंटेन केलाय. मनील काय जबरदस्त पद्धतीने हा चेंडू होता. क्रीज सोडणं महत्वाची भूमिका आहे. आता ही दुगदुग असेल. कुठला फलंदाज बाद होईल हे सुद्धा पाहणं योग्य. यस मनील यालाच बाद व्हावं लागेल. इथे विकेट मिळाली. फलंदाज बाद कारण की स्ट्राईक राखायची होती किरण गुरुद्वान याला आणि इथे विकेट मिळते. फलंदाज बाद होईल. बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन झालं. 71 या अंकांवर धाव संख्या अगदी पाहायला मिळतंय. शेवटचं अंतिम स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंग करण्याकरिता अगदी किरण याची ओळख आहे. स्ट्रॉंग फिनिश जर दिला तर इथून एक चांगल्या कन्व्हिन्सिंग धावसंख्येकडे वाटचाल होईल आणि त्याच कॉन्फिडन्सने सेकंड इनिंग मध्ये या धावा डिपेंड होताना सुद्धा पाहायला मिळतील. कारण की जेव्हा जेव्हा ही मोठी धावसंख्या लागली ना आजच्या दिवसामध्ये तेव्हा तेव्हा थोडासा अडचणीचा सामना सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथून पहिल्या फेज मध्ये आपण आहोत. हो काय गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने साहिल याला आपण पाहू शकाल या शेवटच्या अंतिम स्लॉग ओव्हर मध्ये आणलंय. साहिलाकडे पाळलं तर नक्कीच टेनिस क्रिकेटचा एक लखलखता तारा सितारा याची आठवण होते जेडी. त्याच पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल ही गोलंदाजी करण्याची मानसिकता मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. ऑन साइटला हा पेटल स्ट्रोक आहे किरण गुरुद्वान याचा. स्वतःला झोकलं. फॉलोइंग स्वीपचा फटका गेलाय चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार.
खूप चांगला फटका अगदी आपण पाहू शकलात. फॉलो केलं चेंडूला आणि फॉलोइंग स्वीप अतिशय दर्जेदार आणि देखणा याकरिता ओळख आहे किरण गुरुद्वानाची. हा पेटंट स्ट्रोक आहे या खेळाडूचा. चांगल्या पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन केलं आणि सरळ चेंडूला पनिशमेंट 6 धाब्यांकरिता. हो, हलकासा खाली राहिला हा चेंडू. ही कशमकश आहे या खेळपट्टीवर. 1 ते 2 स्पॉट असे आहेत जिथे चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. तयार तर होते त्या ठिकाणी अगदी किरण, परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये. 77 या अंकांवर धावसंख्या आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. समोरच्या दिशेने खेळण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा फसले, बीट झालेत. अँगल क्रिएट केला, अँगल क्रिएट करत बाहेरच्या दिशेने चेंडू जात असताना खूप सुंदर गोलंदाजी. खामोश ठेवलं या षटकामध्ये आतापर्यंत किरण गुरुद्वान्याला. एक मोठा फटका तर आला, परंतु तदनंतरची साईल याची गोलंदाजी अतिशय उल्लेखनीय राहिलंय. सुपर पद्धतीने लाईन लेन मेंटेन केलंय. 77 अंकांवर धाव संख्या. शरीरापासून दूर हाच गेम प्लॅन स्थित होता कधीपासून. अतिशय सुरेख पद्धतीने साईल यावर जिम्मेदारी दिली शेवटच्या षटकामध्ये आणि ही जिम्मेदारी परिपूर्ण पाळली जाते. याला म्हणतात अगदी जेव्हा जेव्हा संधी येते ना तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करायला शिका. आणि अगदी साईल याने मच निडेड सामन्यामध्ये प्रेशर मध्ये ही गोलंदाजी हाताळली आणि या शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6. अतिशय सुरेख गोलंदाजी. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 77 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय ते 78 धावेंचं असेल. ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये उच्चांक स्कोर गाठला 104 धावेंचा, त्या संघाला इथून अगदी 36 चेंडूंमध्ये करावं लागतील 78 धाबा. परंतु समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. सो इथून या गोलंदाजींच्या समोर आधी कशा पद्धतीने आपण पाहू शकाल बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. नाण्याची पहिली बाजू बघितले, दुसऱ्या बाजूकडे सुद्धा आपण वळणार आहोत. जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आणि समालोचन क्षेत्र कक्षेमध्ये थोडासा फेरबदला होईल. आपण ऐकूयात मायकोपचा एक गोड आवाज. अजिजी पाटील यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो. त्यापूर्वी देऊया आपण डीजेला संधी आणि मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. सर थँक्यू डीजे. तर आपण वळणार आहोत. थँक्यू डीजे. शिरसाटचा बुलंद आवाज, एक गोड आवाज. या ठिकाणी आपण त्यांचं समालोचन ऐकत आहोत आणि नक्कीच आजचा त्यांचा दिवस खूप जबरदस्त राहिला आहे. आयोजक आदरणीय रुपेश नरेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आई एकवीर चषक यंदाचं 16वं वर्ष आणि आदिजी यांचं आपण करतोय या ठिकाणी आभार प्रदर्शन. त्यासाठी आम्ही विनंती करतोय की त्यांचा यथोचित मान सन्मान आदरणीय रुपेशजी नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे बघायला मिळेल. कॅमेरामॅन फोकस करो. नक्कीच आदेश एक जबरदस्त युवा समालोचक म्हणून आपल्याला बघायला मिळत आहेत. भारदस्त आवाज, आवाजामध्ये गोडवा आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होताना आदरणीय रुपेशजी नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून औचित्य आहे आई एकवीर चषक साखरे वर्ष 16वं. वेल डन, गुड जॉब आदेश. आपण इथे आलात, आमच्या संपूर्ण स्पर्धेचा गौरव वाढवलात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि आता वळणार आहोत मॅच कडे. टार्गेट इथे सेट केले गेले. अमर पाटील आम्हाला सांगतायत 78. विस्फोटक बॅटिंगचा आगाज मिस्टर उमेश पठारी यांना विनायक पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि त्यानंतर मिस्टर किरण गुरुद्वान केलेली सुंदर खेळी. या ठिकाणी मात्र 78 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय. एक स्टीप टार्गेट आहे. बॅटल रंगणार इज नो डाऊट. स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर आपण पाठवायचे. अजूनही आपल्याला एक मॅच खेळायचं आहे, याची नोंद घ्या. इथून 18 षटकं आपल्याला हाताळायची आहेत. त्यासाठी सर्व संघांनी कॉपरेट करायचं आहे. घड्याळामध्ये वाजलेले आहेत इथून जवळजवळ 5 वाजायला 8 मिनिटं शेष आहेत. त्यासाठी आपण वळणार आहोत मॅच कडे. नवज्योत जिगिनी या ठिकाणी कानमंत्र देत आहेत. एक उत्कृष्ट आयोजक म्हणून आपण त्यांना बघतोय. 36 चेंडू 78चं टार्गेट. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजानं दाखवलेली सुंदर लेंथ लाईन. एक बिलो 80चं टार्गेट सेट केलं गेलंय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत.
ऋषिकेश आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. काफी बड़ा मुकाबला, नेत्रों में सपना होगा 78 रनों का. मिस्टर तेजस गेंदबाजी के लिए शुरू करेंगे सेकंड इनिंग. तमाम दर्शकों की उत्सुकता इस समय बढ़ती हुई. आज का जो सफल का पैनल है उनमें से कौन सी टीम क्वालिफाई होगी. 2 दिनों में 2 बड़ी टीमें सामने आ चुकी है. पहले दिन अगर बात करेंगे तो पहले दिन टीम क्वालिफाई हुई थी जय महाराष्ट्र चिखलपाड़ा. कल के दिन ओम साई साकरे. और आज सवाल है कौन सी टीम. इस बीच अगली गेंद, पहली गेंद ऑन साइड में, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर एलिवेशन, काउ कॉर्नर में गेंद जाती हुई. जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 से आगाज करते हुए मिस्टर वैभव. काफी बेहतरीन टूर्नामेंट जब भी चर्चाएं होती है आई एक वीरा चषक साकरे की. तमाम खिलाड़ियों को उत्सुकता होती है कि इस टूर्नामेंट में हम पार्टिसिपेट हो, क्योंकि एक बेहतरीन मैनेजमेंट, एक टॉप क्लास नियोजन आदरणीय रुपेश नरेश पाटिल साहब का हर साल देखने को मिलता है. व्हाट अ शॉट. क्या गेंद को टाइमिंग किया है. गेंद जाएगी इस समय लॉन्ग लेग रीजन में. जब तक गेंद को उठाएंगे गेंद सीमा रेखा के बाहर. दैट्स अ ब्यूटीफुल एंड ह्यूज 4 रन एसटी से. थैंक यू. आज पूरे दिन आदेश पाटिल हमारे साथ में थे. कल अक्षय पांडव सर होंगे और प्रमोद जी शेडगे सर और पूरा खेमा इस समय नजर आएगा. फिलहाल 4 के साथ में आगाज किया 6 रन बिना कोई नुकसान से. वैभव यहाँ पे क्लास 1 स्टार्ट देते हुए पप्पा मोरिया विठलवाड़ी टीम के लिए. इस बीच अगली गेंद, खराब गेंद. यहाँ पर आप देख सकते हो सिंगल जरूर, दूसरे की कोशिश और 2 रन मुकम्मल. 2 रनों के सारे स्कोर में इजाफा. स्कोर इस समय पहुंचेगा 8 रन 3 गेंदे बिना कोई नुकसान से. व्हाट अ ग्रेट स्टार्ट टू मेक अ क्विक रिप्लाय जिसे कहते हैं. चला मराठी भाषेमध्ये आपण म्हणतोय सणसणीत उत्तर. स्कोर नाव 8 रन्स. बिग बॅटल, बिग टफ फाइट मॅच. पुढचा चेंडू, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. तेजस यहाँ पर डेंजरस मैन मिस्टर वैभव को बैक टू द पवेलियन की राह दिखाते हुए पहला विकेट गिरता हुआ और म्यूजिक यहाँ पर प्ले होता हुआ. कमॉन डीजे. थँक यू. सूर्यकांत येतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा. पहिला धक्का इथे लागतोय. स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाला आणि न्यू मान आलाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सूर्यकांत. सुंदर गोलंदाजी. तेजस कमबॅकिंग करताना 3 चेंडूमध्ये 8 धावा. त्यानंतर पुनरागमन केले आणि इथे वैभवला बॅक टू द पवेलियन कडे पाठवताना धक्का क्रमांक पहिला इथे दिलाय. बघूया तेजस चेंडू क्रमांक 5वा घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतील. जबरदस्त सुसज्ज असं क्रीडांगण. तमाम क्रीडा रसिकांचा एक जबरदस्त साथ आणि तेजस गोलंदाजी ट्रॅकवर नियमान. सूर्यकांत ऑन स्ट्राइक. उडवल्या चेंडूला मिस टाइम आहे. बॉल इन द एअर. लक फॅक्टर खूप चांगलं राहिलंय. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 9 वर स्थिरावली गेली आहे. मिस्टर ऋषिकेश अँड सूर्यकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडू 9 धावा. एका गड्याचं पतन इथे झालेलं आहे. अँड 1 टू गो, लास्ट टू गो. मिस्टर तेजस पॉवर प्लेचं षटक सुंदररित्या हाताळताना बघायला मिळतोय. पुढचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. षटक इथे संपलंय. 78चं टार्गेट. इथून धावा तुम्हाला बनवायच्या त्या 69. 30 चेंडूंचा खेळ शेष आहे. मॅच मध्ये वाढते थोडंसं प्रेशर. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग एसटीचे.
थैंक यू न्यूमैन। मिस्टर स्वप्निल कल का मैच देखेंगे। डीसी टाकबहाल, स्मिथ स्मैशर मासवन, गावदेवी दुर्वेश, आई गावदेवी हालोली, शिवानी स्पोर्ट्स सावरे, अद्विकिलियन मनोहर, डीसी हमरापूर आणि आरसीसी 10 हे 8 संघ उद्याला बघायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर। मिस्टर स्वप्निल समोर येतो सूर्यकांत, पुलटा चेंडू दिशा दिलाय, सरळ चेंडू जातोय मिड विकेट रिजनला, वन्स बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल आणि ते दुसऱ्या धाबेचा अटेम्प्ट होतोय यशस्वी। धावसंख्या डबल डिजिट मध्ये बघायला मिळते। 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 11 धावा। जबरदस्त बॅटल, एक अतिशय उत्कृष्ट असं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये। मिस्टर स्वप्निल हा वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर क्रॅम्प थोडेसे जाणवत आहेत मिस्टर सूर्यकांतला। सन्युमान करण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। रिटायर्ड हर्ड होताना फलंदाज सूर्यकांत क्रॅम्प मात्र आलेले आहेत। 11 धावा स्कोर कार्ड वरती। जबरदस्त बॅटल, एक अतिशय उत्कृष्ट असा रणसंग्राम। एकवीर चषक 16वा वर्ष, सातत्याने एक उंची गाठताना आपल्याला बघायला मिळते। साखरे गावातील एक अप्रतिम अशी स्पर्धा म्हणजेच एकवीर चषक। मिस्टर स्वप्निलच्या समोर इथे उभा आहे तो करण। 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। फुलटॉस, चेंडूला सरळ लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न आहे, पटका फसलाय आणि झेल तिथे सुटलाय। धावसंख्या 2 ने आकार घेताना 13 वर स्थिरावेल तिथे खेळाडू आपल्याला बघायला मिळाले। मनील संधी होती तिथे परंतु मिस जे झालेले आहेत आणि 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। 13 ओ गुड बॉल। मिस्टर स्वप्निल वेगवान मारा हाताळताना तेरा धावा स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल। मंगलमूर्ती संघच्या सोबत 2 हार 2 करणारा संघ कुठला असेल तो मात्र इथे आपल्याला बघायला मिळेल। पुढचा चेंडू घेऊन स्वप्निल गोलंदाजी ट्रॅकवर उडवलाय चेंडूला सरळ लॉंग ऑनला, वन्स बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाईल, वन्स बाउन्स ओव्हर द रोप आणि इथे आलाय करणच्या बॅटमधनं संघर्षाचा चौकार। धावसंख्या पोहोचली ती 17 वरती 17 धावा ऑन अ स्कोर कार्ड। बॅटल रंगणार इज नो डाऊट। मनीष गावडदानानी एसपीएल गाजवला। आमच्या मनीष दादानी एसपीएल गाजवला। थँक यू 17 धावा स्वप्निलच्या अगेन्स्ट करण आपले हात खोलताना बघायला मिळतोय। ऊर्जा देण्याचं काम करताना लॉंग ऑनला क्लिअर करतायत चौकार। आणखीन एक चांगला शॉट आहे डाऊन द ग्राउंड, कुठल्या प्रकारचं उत्तर नसेल तिथे सर्वाधिक सेफ झोन ज्याला म्हटलं जातं ओव्हर द बॉलर हेड। That's another beautiful and huge sixer. Mr. Karan on charge. Again the medium pacer and lifting him over. That's another beautiful and huge sixer. Score fly now
21 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ग्रेट फिनिश करताना बॅक टू बॅक 2 चेंडूला. पुढचा चेंडू या वेळेला ऑप्शनच्या बाहेर ठेवला गेलाय आणि षटकाची होते समाप्ती. येणारे 24 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 57. ऐकूया एक पीके साऊंडचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू अडीचे थँक्यू. 24 मध्ये 57 बनवायचे आहेत, 12 मध्ये 21 झालेले आहेत. जबरदस्त मॅच. हृदयाची ठोके कुतूहलाचं साम्राज्य मनामध्ये निर्माण करणारा मॅच म्हणजेच NCC सफाळ विपक्ष स्वर्गीय अमोलची 11 बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी यांच्यातलं बॅटल, द्वंद्व, रणसंग्राम, रणधुमाळी आपण मैदानाच्या आतमध्ये बघताना औचित्य आहे ते खऱ्या अर्थाने एक वीरचषक साखरेचं 16वं पर्व आणि गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत मिस्टर तेजस. वैयक्तिक दुसरं, सामन्याचं 3रं षटक. बघूया, थोडंसं स्पीडअप करा, अंतिम मॅच अजून शेष आहे. वळूया पुनश्च मॅच कडे. मिस्टर ऋषिकेश ऑन स्ट्राइक. कडबा संघर्ष, कडब द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू वेगवान मारा, लाऊड अपील. प्रश्न विचारला होता हुजाड आणि इथे उत्तर आहे लेगबाईच्या रूपानं सिंगल. धावसंख्या 22. एक अप्रतिम बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. करण आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. मॅसेज डगआउट मध्ये पुरवलेला आहे की करण इथे करंट मध्ये बॅटिंग करेल. बघूया पुढचा चेंडू मिस्टर तेजस. आणखीन एक देखना शॉट. नो चान्स एनी फिल्डर. वन्स बाउन्स. ओ माय गॉड, एक्सलंट फिल्डिंग. मिस्टर किरण गुरुद्वान तिथे होते आणि काय 2 धावा सेव्ह करतायत. एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत फिल्डिंग का नजारा किरण गुरुद्वानच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 24. ग्रेट स्टॉप. जबरदस्त फिल्डिंग, ताकदवर फिल्डिंग इथे बघायला मिळाले आणि असे खेळाडू तुमच्यामध्ये असतील तर गोलंदाजाचा आत्मविश्वास नेहमी वाढत असतो. पुढचा चेंडू. कारण मात्र यावेळेला फटका फसला आणि झेल तिथे सुटलाय. आणि करणला यावं लागेल बॅक टू द पविलियन कडे. तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण बघतायत न्यूमॅन मनोज मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळते 25. सॅक्रिफाईस, आपल्या विकेटचा त्याग, त्यागी जीवनातील भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ती इथे करताना मिस्टर करण चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करत होते. 7 चेंडूमध्ये विस्फोटक 13 धावा बनवलेल्या होत्या, परंतु त्यांनी मात्र आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केले आणि मनोज पाटीलला बोलवले मैदानाच्या आतमध्ये. 21 मध्ये बनवायच्या त्या 53 धावा. जबरदस्त मॅच. दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि विजयी कोण होणार हा एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कारण कुठलेही टार्गेट सेफ नसतं. इथे उडवलाय, चांगला शॉट आहे. किरण तिथे आहेत, प्रयत्न करतायत परंतु तिथे चुकीचा प्रयत्न. चेंडू जाईल वन्स बाउंड. 4 धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले 29. थँक्यू. ऋषिकेशनं विश्वास आपल्यावरती दाखवला आणि त्याच विश्वासाचं प्रत्युत्तर आलंय. 4 चौकार. गुड बॉलिंग तेजस. फिंगर रोल केले, चेंडूला थोडासा बाहेर कट केला आणि आलाय डॉट बॉल. ही खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मसात केलेलं सुंदर कौशल्य दाखवताना मिस्टर तेजस. चौकार आला आणि चेंडूला थोडस फिरवलं, त्यानंतर अनदर बॉल इज डॉट बॉल. पुढचा चेंडू 29 रन्स ऑन अ स्कोर कार्ड.
आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉलने तिसरं षटकाची होते इथे समाप्ती. 29 धावा, येणारे चेंडू आहेत ते 18 आणि 49 ची गरज आहे. ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू. दोन्ही संघाचं टेन्शन, दोन्ही संघाचा पूर्णतः प्रेशर या ठिकाणी वाढताना. कौन है सुकून में यहाँ, सबकी अपनी अपनी परेशानियाँ, है चेहरे के ऊपर मुस्कुराहटे पर दिल में है तन्हाइयाँ, लेकर चलते हैं सफर में सब अपनी अपनी बेचैनियाँ, साथ बढ़ रहे हैं जिंदगी में अंधेरे और साथ छोड़ रही अपनी परछाइयाँ. प्रेशर भरपूर आहे मॅच कडे. एक जबरदस्त मॅच बघायला मिळते आहे. 18-49चं इक्वेशन आहे. मॅच इज ऑन आणि गोलंदाजी ट्रॅकवर आहे. मिस्टर स्वप्नीलच्या विरोधामध्ये स्ट्राईकला बॅटर बघायला मिळतोय मिस्टर मनोज पाटील. क्षमता भरपूर आहे मॅचला आपल्या बाजूने फिरवण्याची, परंतु इथे ते सिद्ध करावे लागेल. तुम्ही इथे सिद्ध केलं, प्रसिद्ध आपोआप व्हाल. बघूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील. आणि इथे ओह माय गॉड, काय चेंडू अडवलाय. 4 धावा सेव्ह करताना वाईड बॉल असेल, धावसंख्या पोहोचेल 3-0. 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 48 ची गरज, 16च्या आवृत्तीने धावा बनवायच्या आहेत. काय जबरदस्त स्टॉप तिथे बघायला मिळाला. 4 धावा सेव्ह केलेल्या आहेत. लेग गली रिझनला पण बघतोय खेळाडू. पुढचा चेंडू मिस्टर स्वप्नील. ओहो, इथे मात्र फ्लाय स्लिप मध्ये चेंडू कॅरी झाला होता. विनायक पाटीलचा खूप चांगला एफर्ट्स आणि इथे आलाय डॉट बॉल. 17-48 असं इक्वेशन आहे. जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा उपयोग कसा केला जाईल, बेनिफिशियल कॉज मध्ये तब्दील केला जाईल का, आणि हा एक प्रश्न, त्याचं उत्तर मिळेल लाईव्ह ऍक्शन मध्ये. जबरदस्त ड्राईव्ह, परंतु तिथे मात्र आपण बघताय स्वीपर्स कव्हर्सला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि इथे फलंदाज ऋषिकेशला यावं लागेल. बॅक टू द पवेलियन कडे. आउट, फलंदाज होत आहेत बाद. थँक्यू. इट्स अ न्यू मान. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जात आहे. 16-47 असं बॅटल आहे. मनोज पाटीलला सूर गवसेल का, महत्वाच्या क्षणी त्याच्या बॅटमध्ये धावा येतील का, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना मात्र इथून मनोज पाटील आधार देतील का, एक प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूने मिस्टर तेजसने दाखवलेली गोलंदाजी आणि स्वप्नील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत हे टार्गेट आहे, थोडंसं आणखीन कठीण करेल का, हा एक प्रश्न आहे. इथे मात्र लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. वन्स बाउंड चेंडूला फील्ड करतील, तद्वर एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 न्यूमॅन कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या मॅचचा हिरो कौशल, तो मात्र या मॅच मध्ये नाही आहे. इथे मात्र स्वीट टायमिंग, गोड आवाज, बाटला स्विंग केलं आणि पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. ह्यू सिक्सर, भव्य षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाले. 38. कमॉन डीजे. थँक्यू कल्पेश. व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र काय जबरदस्त षटकार मारतायत आणि 38 वरती धावसंख्या स्थिरावताना आपला इरादा, आपला इंटेंट, आपली ताकद, आपली स्ट्रेंथ, आपली ॲबिलिटी आणि या मॅच मध्ये मी लढण्यासाठी सज्ज झालाय, हा मेसेज डगआउट मध्ये पाठवतोय. बघूया स्वप्नील मात्र कमबॅकिंग करेल का. 38 झालेले आहेत
आणि मॅच इज ऑन असं म्हणायला हरकत नाही आहे. पुढचा चेंडू मिस्टर स्वप्नील दाखल होताना कल्पेशच्या अगेन्स्ट. हा चांगला चेंडू म्हणता येईल. आजकाल जर गोलंदाज बघितले तर चाणाक्ष आहेत. मला का षटकार आला हे स्वतःला प्रश्न विचारत त्याने व्हेरिएशन चेंज केलं, गतीला परिवर्तन केलं आणि डॉट बॉल हाताळत त्यांनी म्हटलंय अशा समस्यांना सामोरे जाण्यासाठीच तर मी गोलंदाजी ट्रॅकवर आलोय. पुढचा चेंडू फ्लाय स्लिप. ओ माय गॉड, व्हॉट अ टेकन, एक्सिलेंट मिस्टर कल्पेश. OUT आउट, गॉन. थँक्यू. 4 षटकामध्ये झालेले आहेत ते 38. आता 12 मध्ये बनवायचे आहेत त्या 40. आणि न्यूमॅन दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विचच्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघायला मिळेल आणि 2 नवीन गोलंदाज तुम्हाला इंट्रोड्यूस करावे लागतील, कारण तेजस आणि स्वप्नील यांनी 4 षटकं हाताळलेली आहेत. इथून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय आणि दुसऱ्या बाजूने 2 नवीन गोलंदाज त्याच्या समोर बघायला मिळतील. मिस्टर गोलंदाजी ट्रॅकवर जयश. 12-40चं इक्वेशन आहे, कंपल्सरी चेस स्पर्धेचं रूल्स आहे. आणि इथे बघायचं आहे मिस्टर मनोज पाटील कशा पद्धतीने ह्या 12 चेंडूला सामोरे जात आहेत. चला, एक षटक जसं संपेल तसं मंगलमूर्ती विराथन संघ, त्रिशिका 11 संघ संघनायक येऊन राहायचंय. आणि इथे आपण बघू शकाल डॉट बॉल फुलटॉस होता. संधीचं सोनं करता येत नाहीये आणि संधीचं जर सोनं करता आलं नाही तर संधी तुम्हाला वारंवार मिळत नाहीये. पुढचा चेंडू, गुड बॉलिंग. 11-40. एकंदरीत जर बघितलं षटकार चौकार चौकार षटकारची आतषबाजी करावी लागेल आणि दुसऱ्या बाजूने 2-3 डॉट बॉल महत्वाचे असतील. सुबेचिट अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, फैंसी शॉट खेलने प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. ये शॉट कभी कभी आपको आबाद करता है तो कभी कभी बर्बाद भी, क्योंकि इस समय में इतना कॉन्फिडेंस नहीं होता इस शॉट में. इट्स अ डॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 गेंदी इथे बघायला मिळत आहेत. आता मात्र 10-40 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 4 धावांची गरज. मनोज पाटीलच्या बॅटमधनं इथे येतोय लॉंग ऑफला क्लिअर करणारा इनसाइड आउटचा एक हँडसम षटकार. धावसंख्या 44 वर पोहोचलाय. आता 9 चेंडू आणि 34 ची गरज आहे. 44 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त शॉट, थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, टायमिंग प्रॉपर होतं. मनोज पाटील मात्र लढवय्या भूमिकेमध्ये इथे दाखल झालाय. 3 चेंडूमध्ये 6 धावा जास्त नाही आहेत. 3 चेंडूमध्ये एक्युरेसी ठेवावी लागेल आणि 3 चेंडूमध्ये फलंदाजाला आपली ताकद दाखवावी लागेल. 9 चेंडू 34चं इक्वेशन आहे. मॅच इज ऑन. पुढचा चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे त्रिफलाची. जर हाही चेंडू सरळ बॅटने खेळले असते कदाचित चौकार षटकार असता. अक्रॉस द लाईन. दॅट्स अ बॅट क्रिकेट. HDC. थँक्यू. सन्यूमान आकाश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि आता 34. चौथीची गरज आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ रडार मध्ये होता, थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र मनोज पाटील फंडीचे डिस्ट्रॉय झालं. मोठा विकेट तंबूच्या आसऱ्याला परतला. पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत गोलंदाज.
आणखीन एक विकेटची संधी आहे आणि आणखीन एक धक्का लागताना फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. विकेट क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय 6वा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. मिस्टर विपुल न्यूमान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जबरदस्त बॅटल आपल्याला बघायला मिळालं. प्रामुख्याने 4थं षटक महत्वाचं होतं आणि त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6. तो टर्निंग पॉइंट ठरला. तिथे मात्र 16-17 धावा असत्या. टार्गेट थोडंसं वेगळं असं 12 चेंडू 30, 12 चेंडू 32 आणि तिथून एक संधी असती. परंतु फक्त 6 धावा जे षटक हाताळलं होतं स्वप्नीलनं ते भरपूर महत्वाचं राहिलंय. न्यूमॅन विपुल बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र वाईड बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. विरल नायर सर दर्शवताना पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू तुम्हाला. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचलंय 45. 33 ची गरज आहे अजूनही. 7 चेंडू. इथून षटकाराची भाषा बोलावी लागेल. विराथन संघाचे संघ नाही का पण टॉसच्या दृष्टीने येऊन राहायचं आहे जेणेकरून आपण लगेच टॉस करू. जबरदस्त स्लॉक केलं गेलं या वेळेला. थोडासा चेंडू वरती होता. डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय. येणारे चेंडू 6. 32 ची गरज आहे. थोडंसं गेम NCC सफाळे आपण स्पीड अप करा. 6 मध्ये 32 ची गरज. न्यूमान गोलंदाजी ट्रॅकवर सुनीत आपल्याला बघायला मिळेल. खऱ्या अर्थाने आपण बघतायत उद्याचा मंगळवार DC टाकवाहाल स्मिथ स्मॅशर मासवन गावदेवी दुर्वेश आई गावदेवी हालोली शिवानी स्पोर्ट्स सावरे अद्विक 11 मनोहर DC हमरापूर अँड RCC 10. स्मिथ स्मॅशर मासवन संघाचे ओनर आपल्याला बघायला मिळतील सुभाजी भोया सर. पुढे मॅच कडे 6 मध्ये 32 ची गरज आहे. 5 षटकार मारावे लागतील. पहिला चेंडू चांगला टायमिंग आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण. एक शेवटची संधी जर 2 कंप्लीट होत आहेत इथून 5 षटकार मॅच विनिंग होऊ शकते. 5 मध्ये 30 ची गरज आहे. धावसंख्या पोहोचले ती 48 वर. पुढचा चेंडू टॉस आणि इथे आणखीन एक धक्का लागताना फलंदाज होत आहेत बाद. आउट. सर कुंदन कॅन्डी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एक अप्रतिम असे खेळाडू थोडस उशिराने दाखल झालेले आहे. क्षमता भरपूर आहे कॅन्डीकडे. शेवटचे चेंडू शेष आहेत ते 4. मिस्टर कॅन्डी ऑन स्ट्राइक. मिस्टर कुंदन DC कॅन्डी म्हणून प्रसिद्ध आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर. चला थोडंसं गेम स्पीडअप करा प्लीज. आल्या फुल टॉच चेंडूला खेळताना लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचले ती 49. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. विजयाचा सुगंध दरबळताना NCC सफाळीच्या दिशेने. त्याच्या मागचं कारण सुंदर बॅटिंग आणि एक अप्रतिम अशी गोलंदाजी. याही वेळेला मात्र फलंदाज छेल सुटलाय. संधी मिळते. स्ट्राईकचे बॅट्समन शेवटचे 2 चेंडू आहेत. तिथे मात्र आदेश यांना मी विनंती करतोय की आपण टॉस करून घ्यायचं आहे. विनिंग टीम च्या अगेन्स्ट त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. 2 हात करताना आपल्याला बघायला मिळेल. आदेश जे आपल्याला बघायला मिळतात एक जबरदस्त बुलंद आवाज आणि प्रामुख्याने खूप परिपक्वता
आधीच्या कॉमेंट्रीमध्ये बघायला मिळते आणि तेच इथे समालोचन करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये नक्की टॉस करण्यासाठी सज्ज होत आहेत आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅचचा टॉस पिंटू वझे प्रफुल्ल वझे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. चौकार आला आणि धावसंख्या 4 फ्लाय झाले. 54 हार्डलक स्वर्गीय अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी आपण इथे आला. सुंदर क्रिकेट खेळला त्याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन असेल. NCC सफाळी संघाचे संघनायक या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड जातोय. मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर विनायक पाटील उर्फ बाबू ठरतायत मॅचचे हिरो. 13 चेंडू 30 धावा आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही विनंती करतोय सुनील जिवजी सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द